नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. चला आज आपण पनीरची भाजी बनवूया. तर बघा, मी मसाल्यासाठी 2 टॅमॅटो, 2 कांदे, 2 हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा आणि लसूण असं घेतलं आहे. पनीर कट करून घेतलं आहे आणि पनीरमध्ये थोडंसं मीठ, थोडीशी मिरची पावडर आणि थोडासा मैदा, अगदी 1 चमचा मैदा घेऊन त्याला कोटिंग केलं आहे. म्हणजे फ्राय करायला ते फ्राय करताना असं कुरकुरीत होतं. तुम्हाला आवडत असेल तर असं कोटिंग न करता असंही टाकू शकता. तर मी शक्यतो फ्राय करूनच घेते पनीर. तर बघा, कढईमध्ये मी 1 पळी तेल घातलं आहे आणि तेल छान तापल्यावर त्यावर मी पनीर फ्राय करून घेणार आहे. असं पनीर फ्राय करून घेतल्यामुळे काय होतं, छान असं कुरकुरीतपणा येतो पनीरला आणि मीठ आणि तिखट लावल्यामुळे त्याची चव पण छान लागते. तर एकदा तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा. अगदी साधी सोपी. मी याच्यामध्ये काजू, करी वगैरे नाही टाकणार आहे. अगदी कांदा आणि टॅमॅटोपासूनच मसाला तयार करणार आहे. छान लागते, अगदी हॉटेलच्या भाजीसारखीच, आपल्या घरगुती मसाल्यामध्येच. अशा प्रकारे पनीर मी फ्राय करून घेतलं आहे आणि त्याच तेलावर मी बघा, मी एक शिमला मिरची आणि कांदा जो घेतला आहे ना, तो नंतर पनीरसोबतच भाजीमध्ये घालणार आहे. त्यामुळे असे फ्राय करून घेते तेलावर वरच्यावर. असं हॉटेलच्या भाजीमध्ये असतं ना, म्हणून मी पण एक शिमला मिरची आणि कांदा असा म्हणजे कांद्याच्या पाकळ्या अशा फ्राय करून घेतल्या आहे. नंतर आपला मसाला टोमॅटो, कांदा थोडा फ्राय करून घेते. नंतर तो आपल्याला भाजायचाच आहे. कांदा, टोमॅटो, लसूण, मिरची, आलं त्यामध्येच थोडंसं फ्राय करून घेते. बघा, अशा प्रकारे फ्राय करून घेतलं अगदी थोडंसं, म्हणजे कच्चापणा निघून जातो. नंतर हा सर्व मसाला मी काढून घेते.